मध्ये कोण आहे? कालिया नाग आहे. म्हणून भगवान परमात्म्याने परत एक लीला केली, तर डोहामध्ये जाऊन त्या कालिया नागाला काय केलं, तर त्या कालिया नागाचा नाश केला, त्याला मारून टाकलं. का म्हणे, तर भगवान परमात्म्याने गोपवासियांना त्या कालिया नागापासून सुद्धा सुटका करून दिली. पुढं काय झालं, पुढं भगवान परमात्म्याला यशोदा मातेने वनात पाठवलं होतं. वनात पाठवलं कशासाठी म्हणे, तर गोधने चारण्यासाठी भगवान परमात्म्याला वनात पाठवलं. वनात पाठवल्यावर गोधने चारत असताना माझा भगवान परमात्मा काय करायचा, तर दुपारच्या वेळी असं सर्वांच्या सुगऱ्या एकत्र करून त्यांना काय करायचा, काला करून खायचा. सगळ्यांचे एकत्रीकरण का करायचा, तर भगवान परमात्म्याजवळ भेदभाव नसतो. आपण समजतो की हा लहान आहे ना हा मोठा आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे म्हणजे मी मोठा आहे, आणि त्याच्याकडे पैसा नाही म्हणजे तो गरीब आहे. पण भगवान परमात्म्याकडे असं काहीही नाही. भगवंत हा सर्वांना समान समजतो, म्हणून सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून खायचा. तेव्हापासून काल्याची प्रथा पडली की ज्याही ठिकाणी भगवान परमात्म्याचा सप्ताह कितीही दिवसाचा असू द्या, त्याची सांगता ही काल्यानेच होती. म्हणून भगवंताने अनेक प्रकारच्या लीला केल्या. त्या ठिकाणी मग भगवंताने काय केलं, तर गोपिकांना एवढं वेड लावलं की भगवान परमात्मा हा श्री राधा राणीचा बालमित्र होता. आणि एका ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, राधा राणीचं आणि भगवान श्रीकृष्णाचं लग्न झालेलं. पण राधा राणी ही भगवंताची प्रियसी आहे, बालमैत्रीण आहे. अनेक लीला माझ्या भगवंताने गोकुळामध्ये केल्या. भगवंताने वेणू वाजवायचा आणि सगळ्या गोपिकांना भुलवून टाकायचं. गोपिका एवढ्या वेड्या होत होत्या की भगवंताने बासुरी वाजवली की त्यांच्या लक्षात सुद्धा येत नव्हतं की आपण कोणतं काम करायलो आणि काय करायलो. भगवंताने बासुरी वाजवावी आणि या ठिकाणी त्या गोपिका जरी सासूरवासी असल्या तरीही काय करायच्या, एखादी जर आपला शृंगार करत असेल तर त्या ठिकाणी तिनं डोळ्याचं काजळ हे कपाळाला लावावं आणि कपाळाचं कुंकू ही डोळ्यात घालावं. गाईचं वासरू हे म्हशीला सोडून द्यायचं आणि म्हशीचं वासरू हे गाईला. आपल्या पतीला जरी जेवायला वाढत असेल तर जेवायला वाढत असताना सुद्धा ती त्यांना वाढायचं सोडून द्यायची आणि भगवंताने वेणू वाजवलं की ती त्याच दिशेने निघायची. तुझ्या मुरली रे सुजमाती हरणे, तुझ्या मुरली सुजमाती हरणे, तुझ्या मुरली सुजमाती हरणे, तुझ्या मुरली सुजमाती हरणे, तुझ्या मुरली सुजमाती हरणे.
त्या सर्व गोपिका भगवान श्रीकृष्णाला म्हणायला लागल्या, आहा रे सावरिया, कशी वाजवली वाजवली मुरली. तुझ्या वेणूच्या नादामध्ये आम्ही काय काम करत आहोत हे सुद्धा विसरून गेलो आणि फक्त आम्हाला धावा कोणाचा? तुझाच. भगवान परमात्म्याला त्या गोळी म्हणायला लागल्या. भगवंताने वेणू का वाजवली माहितीये का? कारण त्या ठिकाणी गोपिका भगवंतावर एवढं प्रेम करायला लागल्या होत्या आणि भगवंत सुद्धा त्यांच्यावर प्रेम करायचा. पण हे प्रेम वेगळं होतं. कसं तर म्हणे प्रत्येक गोपिकांना वाटायला लागलं होतं की भगवान परमात्मा फक्त माझ्यावरच प्रेम करतो, असं वाटायला लागलं होतं. पण भगवंत हा भक्तावर प्रेम करतोच. त्यांना सर्वांना गर्व झाला होता. मग त्या ठिकाणी भगवंताने बासुरीचं निमित्त करून त्या गोपिकांना वृंदावनामध्ये बोलवलं. कुठं तर निधिवनामध्ये. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला रासलीला करायची होती. कशासाठी रासलीला केली तर त्या गवळणींना गर्व झाला होता. सर्व काम धंदा सोडून त्या गवळणी भगवान परमात्म्याकडे आल्या. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या गवळणींना म्हणायला लागले, स्वागतम ओ महाभागः प्रियं की करवाणी वज्रशान्नम्य नाम कच्चित वृतागमन कारणम. काय म्हणायला लागलं भगवान परमात्मा? स्वागतम ओ महाभाग, स्वागत आहे तुमचं गोपिकांनो. या ठिकाणी मी तुमचं स्वागत करत आहे. तुम्ही भाग्यवान नाही तर महाभाग्यवान आहात. परत भगवान परमात्मा म्हणायला लागले की तुम्ही या ठिकाणी कसं काय आल्या? आता स्वतः भगवंतानेच बोलवलं आणि पुन्हा भगवान परमात्माच त्यांना विचारतोय की या ठिकाणी तुम्ही का आला? मग त्या गोपिका सांगायला लागल्या की भगवंता, तुझी बासरी ही आम्हाला बोलवत आहे या ठिकाणी. भगवान परमात्म्याने रासलीला सुरू केली तेव्हा त्या रासलीलेमध्ये भगवान शिवशंकरांना ती रासलीला पाहायला या वाटत होतं. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला गोकुळामध्ये तेव्हा शिवशंकर त्या ठिकाणी सुद्धा भगवान परमात्म्याचं पहिलं दर्शन घ्यायला आले. भगवान श्रीकृष्णांचं रूप कसं आहे हे देवादिदेव महादेवांना पाहायचं होतं. म्हणून सर्वात अगोदर देवादिदेव महादेवांनीच भगवंताचं दर्शन घेतलं. आणि भगवान परमात्मा जेव्हा मोठे झाले आणि त्या ठिकाणी रासलीला करायला लागले तर म्हणे भगवान श्रीकृष्ण फार आनंद घ्यायला लागले. तर त्या ठिकाणी देवादिदेव महादेवांना सुद्धा या रासलीलेचा आनंद घ्यायचा होता. पण त्या ठिकाणी फक्त गोपिकाच प्रवेश करू शकत होत्या. पुरुषांना त्या ठिकाणी प्रवेश नव्हता. तर गोपिकांनाच. तर तुम्ही म्हणसाल गोपिका म्हणजे महिला का? नाही, गोपिका म्हणजे एक वृत्ती आहे. ती वृत्ती म्हणजे ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे. मग ते प्रेम पुरुषांच्या मनात असो वा स्त्रियांच्या, हा भेद नाही. पण गोपी ही एक वृत्ती आहे. म्हणून त्या ठिकाणी गोपिकांनाच फक्त
काय होता? प्रवेश होता. महादेवांना त्या ठिकाणी रासलीलेत जायचं होतं, पण जावं कसं? कसं जावं? तर पार्वती माता म्हणायला लागल्या, तुम्ही काय करा, तुम्हाला केस तर भरपूर आहेत, कारण भगवान परमात्मा काय करतात? जटा बांधून ठेवतात ना, त्यामध्ये गंगा माता आहेत. मग तुम्ही काय करा, तर त्या जटा मोकळ्या करा, मी तुमचं छान असं डोकं विसरून देते म्हणे. कोण म्हणाल्या? पार्वती माता. आणि माझ्या लग्नातला चांगला नवीनच काय आहे, त्यांच्या लग्नामध्ये त्यांनी जे वस्त्र धारण केलं होतं, आपल्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर आपण साडी म्हणू, पैठणी म्हणू, नाही का? मग पार्वती माता म्हणायला लागल्या, ती साडी तुम्ही घालून जा, तुमचा सुंदर असा मी मेकअप करून देते, म्हणजे तुम्ही कोण दिसाल? गोपी दिसाल. गोपीचं वेश धारण करून तुम्ही त्या ठिकाणी जा. आणि देवादिदेव महादेव तसंच केलं आणि भगवंताने त्या ठिकाणी प्रवेश केला. आणि ज्या ठिकाणी रासलीला होत होती त्या ठिकाणी भगवान शिवशंकर गेले. रासलीलेचा फार आनंद घेतला त्यांनी, खूप आनंद घेतला. त्या ठिकाणी पण प्रत्येक गोपिकेला काय वाटत होतं की भगवान श्रीकृष्ण फक्त माझ्यासोबतच नाचतायत का काय? सर्व गोपिकांना वाटत होतं की भगवान श्रीकृष्ण माझ्यासोबतच नाचत आहे, कारण भगवान श्रीकृष्ण हे जी गोपिका नाचते ना तिलाच दिसत होते, दुसरीला दिसत नव्हते. मग जी नाचतीये ना तिला वाटायचं भगवंत फक्त माझ्यासोबत आहे, म्हणून त्यांना गर्व झाला की माझी भक्ती मोठी आहे, देव फक्त माझ्यावरच प्रेम करतात. मग त्यांचा गर्व नाहीसा करण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी काय झाले? गुप्त झाले. भगवंत गुप्त झाल्यानंतर गोपिका रडायला लागल्या, आक्रोश करायला लागल्या. कोण गली गयो शांतादेश सखी, कोण गली गयो शांतादेश सखी, कोण गली गयो शांतादेश, कोण गली गयो श्याम बता दो सखी, गोकुल में ढूंढा मथुरा में ढूंढा. प्रत्येक ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला त्या गोपिका शोधत होत्या. शोधत असताना त्यांना वाटायला लागलं की भगवान श्रीकृष्ण कुठं गेले, आम्हाला सोडून काय गेले. फार वाईट अवस्था झाली त्या गोपिकांची, कारण जोपर्यंत भगवान परमात्मा होता तो आनंदमय आहे, आनंद घन आहे, तोपर्यंत माणसाला सुख प्राप्त होतं. आनंदी होते त्या गोपिका जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण त्यांच्या सोबत होते. पण जेव्हा सोडून गेले तेव्हा त्यांचा विरह त्या गोपिका सहन करू शकल्या नाही. फार त्यांची अवस्था वाईट झाली आणि त्या विचार करू लागल्या की तो भगवान परमात्मा कुठं गेला असेल. ते श्याम वर्णाचा भगवान, त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हसू असतं, त्याच्या डोळ्यावरती आलेल्या त्या केसांच्या बटा, भगवंताचं सावळ असं रूप भगवान परमात्मा का सोडून गेला. कदाचित त्यांना वाटायला लागलं की
भगवान परमात्मा आम्हाला कोणासाठी सोडून गेला तर त्या राधिकेसाठी सोडून गेला. राधिका ही कशी आहे? अनन्य या राधितो नुनम भगवान हरीश्वरः यन्नो विहाय गोविंदः प्रीतो यान मद रहा. ही राधिका कशी आहे तर भगवंतावर अनन्य प्रेम करणारी आहे. बहुतेक तो भगवान परमात्मा आम्हाला त्या राधिकेसाठीच सोडून गेला. पण त्यांना त्यांची चूक दिसत नव्हती की आम्ही काय केलं. त्या विचार करू लागल्या की त्या राधिकेसाठीच भगवान परमात्मा आम्हाला सोडून गेला. पण त्यांचा विरह, त्यांची अवस्था फार वाईट झाल्यामुळे भगवान परमात्मा पुन्हा प्रकट झाले आणि गोपिकांना सांगायला लागले की तुम्हाला गर्व झाला होता, मी प्रत्येकाच्या सोबत आहे, पण तुम्हाला वाटायला लागलं होतं की फक्त माझ्याच सोबत आहे. म्हणून त्यांचा गर्व नाहीसा करण्यासाठी भगवान परमात्म्याने ही रासलीला रचली होती. या रासलीला झाल्याच्या नंतर पुढं काय झालं तर भगवान परमात्म्याने रासलीला केली आणि पुढं मग ते वृंदावनामध्ये रासलीला करून त्या ठिकाणी कंसाने अनेक राक्षस भगवंताला मारायसाठी पाठवले होते. पण प्रत्येक राक्षसाचा पराभव झाल्यामुळे काय झालं, आता कंसाला वाटायला लागलं की आपण आता काय करावं म्हणून त्या ठिकाणी एक त्यांचे महामंत्री असतात, राजाजवळ प्रधान हा असतोच. त्याने कंसाला सांगितलं की तू कृष्णाच्या राज्यामध्ये जाऊन त्याला मारायचा प्रयत्न केला. ते म्हणतात ना, आपल्या गलीमध्ये आल्यावर म्हणे कुत्ता भी शेर बन जाता है, तसं काम आहे. तू त्या कृष्णाच्या गल्लीत जाऊन त्याला मारायला पाहतो तर ते कसं तुला मारू दे. तुला काय करावं लागेल, त्याला या ठिकाणी बोलवावं लागेल. म्हणून तू काय कर, एक यज्ञ कर. तर कंसाने एक मोठा असा यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञामध्ये भगवान श्रीकृष्णाला आणि बलराम दादांना दोघांनाही बोलवणं पाठवलं. पण नंद बाबा कोणासोबतही त्यांना पाठवणार नाहीत, म्हणून एक विश्वासू माणूस पाठवावा लागतो. मग कुणाला पाठवायचं तर त्या ठिकाणी अक्रूरांना बोलवण्यात आलं. अक्रूराला कंसाने सांगितलं की तुला जाऊन त्या कृष्णाला आणावं लागेल. अक्रूर म्हणायला लागले, हे काम माझ्याकडे कशाला सोपवत आहे. त्या ठिकाणी जर मी गेलो तर नंद बाबा, सर्व गोपिका, यशोदा माता ह्या सर्वजण काय करतील तर मला शिव्या घालतील, मला दुष्ट समजतील. काय तर त्यांचा प्राण सखा मी त्या ठिकाणाहून इकडे आणणार आहे. भगवंताने भेट दिली आपल्या कथेला. मग अक्रूर कंसाला नकार देतोय. कंसाने तसं ऐकत नाहीये म्हणून त्याला भीती दाखवली आणि त्या ठिकाणी अक्रूराला पाठवलं. कुठं? गोकुळामध्ये. गोकुळामध्ये आले नंदबाबाच्या घरी आणि नंदबाबाच्या घरी येऊन नंदबाबाला आणि यशोदा राणीला सांगायला लागले की कंसाने फार मोठा यज्ञ ठेवलेला आहे, तर त्या यज्ञामध्ये बलराम आणि श्रीकृष्णाला बोलवलं आहे, म्हणून त्यांना नेण्यासाठी मी आलो आहे. असं म्हटल्याबरोबर यशोदा माता ही कृष्णावरती अत्यंत प्रेम करायच्या, त्यामुळे कृष्णाला कुठेही पाठवत नव्हत्या. पण अक्रूराने सांगायला लागला की माता यज्ञ आहे, कृष्ण कन्हैया का तिकडच नाही राहणार आहे, वापस येणार आहे, म्हणून तुम्ही त्याला पाठवा. मग नंदबाबाने यशोदा राणीला समजावून सांगितलं. मग लक्षात आलं की भगवान श्रीकृष्ण सर्व गोपिकांना सोडून जाणार आहे. नंदबाबा यशोदा माता यांना सोडून जाणार आहे. जरी कायमस्वरूपी जाणार नव्हते, कायमस्वरूपी ते तर जाणारच होते, पण सर्वांना काय सांगायला लागले, मी लगेच वापस येणार आहे. पण गोपिकांना एकही क्षण विरह सहन होत नव्हता, यशोदा मातेला सुद्धा. मग त्या ठिकाणी सर्व गोपिका त्या अक्रूराला म्हणायला लागल्या, अरे दुष्ट अक्रूरा, कशाला आमचा भगवान
या नंदाच्या घरी राजा लोळले. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. अक्रूराला त्या सर्व गवळणी मिळून जाब विचारायला लागल्या, अरे अक्रूरा, तुला इथे कोणी पाठवले? आमचा प्राण सखा, आमचा जीव, आमचा हृदय तू घेऊन जातोस. तुला कोणी पाठवले इथे? त्या ठिकाणी गवळणी भगवंताच्या विरहामध्ये व्याकुळ होऊन त्या अक्रूराला विचारू लागल्या, भगवंताला जाऊ देणार. रथाच्या आडव्या झाल्या. एवढ्या रडल्या म्हणे त्या गवळणी की त्यांच्या अश्रूने जमीन भिजून चिखल झाला होता. एवढ्या भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये त्या रडल्या. आणि खरंच आहे, भगवंतासाठी जर आपण रडलो ना तर तो भगवान परमात्मा आपल्या जवळ धरतो, आपल्याला जवळ धरतो. आणि एकदा का भगवंताने जवळ धरलं ना तर बाकी कोणाचीच गरज लागत नाही. पण आपण एकमेव भगवंताला दूर लोटतो आणि सगळ्यांना जवळ धरतो. मग जेव्हा वेळ येते तेव्हा भगवंत आठवतो, जेव्हा सर्वजण आपली साथ देत नाहीत तेव्हा फक्त आणि फक्त तो भगवान परमात्मा आपला सखा आहे, आपला साथीदार आहे, बाकी कोणी नाही हो कोणाच. म्हणून गोपिकांनी ज्या ठिकाणी त्यांचं लग्न झालं होतं त्यांनी त्यांच्या घरचाही सुद्धा विचार केला नाही, त्या भगवान परमात्म्यासाठी रडत होत्या. मग नंतर भगवंतासाठी रडून सुद्धा भगवान परमात्मा थांबला नाही, कारण भगवंताला कंसाचा वधही करायचा होता. म्हणून भगवान परमात्मा अक्रूरासोबत मथुरेत गेले. जात असताना त्यांनी रस्त्यामध्ये एक धोबी बघितलं. धोबी आता घरी ठरलं होतं नंदबाबाचं आणि कृष्ण कन्हैयाचं की बाबा काय म्हणाले, कृष्णा तू समोर हो, आम्ही पाठीमागून येतो. कृष्ण कन्हैयाचे सगळे सवंगडी आणि नंद बाबा हे पाठीमागून आले. आणि नंतर अगोदर कृष्ण कन्हैया मथुरेत गेले आणि त्या ठिकाणी त्यांचे सवंगडी आणि नंद बाबा पोहोचले. तर त्या ठिकाणी त्यांना धोबी दिसला. कोण धोबी? त्या ठिकाणी धोबी दिसला आणि त्या धोबी काय करत होता तर म्हणे कंसाचे कपडे धुत होता.
कंसाचे कपडे धुत असताना त्या धोबीजवळ कृष्ण कन्हैया गेले आणि त्या धोबीला म्हणायला लागले की मी कंसाचा भाचा आहे, कंस माझा मामा आहे, म्हणून तुम्ही काय करा, हे जे कपडे आहेत ते माझ्या सवंगड्यांसाठी द्या. तो धोबी कोण होता, तर तो धोबी कंसाला एक युक्ती देणारा होता. कृष्ण कन्हैयाला तुम्ही इथं घेऊन या. कृष्ण कन्हैयाला या ठिकाणी आणल्याबरोबर कृष्ण कन्हैयाने पहिल्यांदा त्याचाच उद्धार केला. तो धोबी म्हणायला लागला, तूच आहेस का रे कृष्णा? तुझ्यासाठी आमच्या राजाने किती प्रयत्न केले तुला मारायला, आणि दिसायला ती छोटूसाच आहेस तू. एवढ्या मोठ्या राक्षसांना तू मारलंस, तर तुला एक जर चापट मारली तर तू जागीच पडशील. मग भगवान म्हणायला लागले, मारून बघ बरं, कळेल तुला. भगवंताला त्याने मारलं तेव्हा भगवंताला तर काही नाही झालं, पण भगवंताने जेव्हा त्याला मारलं तर ते डायरेक्ट कायमचा झोपी गेला. मग त्या ठिकाणी त्या धोबीचा उद्धार केला. पुढे चाललो ना, तिथून कपडे घेतले आणि आपल्या सवंगड्याला घालायला लागले. पण सवंगड्याला घालत असताना ते सगळे कसे होऊ लागले, बुजवण्यासारखे होऊ लागले. कारण सवंगडी लहान आणि कंस मामा किती मोठा असेल. मग समोर एक टेलर भेटला. त्या टेलराला सांगायला लागले की कंस माझा मामा आहे आणि सवंगड्यांसाठी तुम्ही काय करा, कपडे लहान करा. मग सवंगड्यांसाठी कपडे लहान करून दिले. सवंगड्यांनी कपडेही घातले. पुढं जात असताना मथुरा फिरत असताना त्यांना एक दाशी दिसली. कशी दिसली, तर ती दाशी म्हणे 3 ठिकाणी वाकडी होती. तिचं नाव काय आहे, तर तिचं नाव आहे कुब्जा दाशी आहे. ती 3 ठिकाणी वाकडी आहे. मग त्या ठिकाणी जात असताना भगवान परमात्मा तिला म्हणाले, ओ सुंदरी जरा इकडे या. कुणाला म्हणाले, 3 ठिकाणी वाकडी असणारे आणि अशी कृश झालेली बाई, जर्जर झालेली बाई. मग ती कशामुळे झाली होती, तर म्हणे तिला श्राप होता. 3 ठिकाणी वाकडी होती ती कुब्जा दाशी. तिला भगवान परमात्मा सुंदरी म्हणून आवाज द्यायला लागले. तेव्हा ती कुब्जा म्हणायला लागली, भगवंता स्तुती करताय का चेष्टा करताय? तेव्हा भगवान परमात्मा म्हणाले, अहो तुम्ही खरंच सुंदर आहात. तर मग त्या ठिकाणी कुब्जाला खूप आनंद झाला. म्हणे की मला आतापर्यंत सुंदर कोणीच म्हणलं नाही. मग त्या ठिकाणी कुब्जा दाशीने भगवंताला गंध लावला. कारण भगवंताचं असंच आहे, घेशी तेव्हा देशी, ऐसा अससी उदार. म्हणून भगवंताला दाशीने गंध लावला. तेव्हा भगवंताने तिच्या पायावरती आपला पाय ठेवला आणि तिच्या या हनवटीपाशी एक हात ठेवला आणि तिला असं एक झटका मारला की ती 3 ठिकाणी वाकडी होती तर सरळ झाली आणि सुंदर असं तिचं रूप सौंदर्य तिला प्राप्त झालं. तिथून भगवंताने कुब्जा राणीला तिचं सौंदर्य प्राप्त करून दिलं. समोर जात असताना कंस मामाच्या आखाड्यामध्ये गेले तर त्या ठिकाणी कुविलियापीड नावाचा हत्ती, त्याला दारू पाजून कंसाने मंदोमंद केलं होतं. कशामुळे, तर म्हणे श्रीकृष्णाला मारण्यासाठी मदिरा पाजली होती. हत्तीला मदिरा पाजून, दारू पाजून त्याला तिथं आखाड्यामध्ये सोडलं आणि भगवान श्रीकृष्ण आले की सोडून दिलं. त्या ठिकाणी बलराम दादा आणि श्रीकृष्ण गेले आणि बलराम दादाने काय केलं, तर शेपूट धरली हत्तीची आणि भगवान श्रीकृष्णाने त्याचे दोन्ही दात धरले आणि गरगर दोघंही फिरवायला लागले. असं फिरवलं की त्या हत्तीचा एक दात भगवान श्रीकृष्णाच्या हातात आला आणि भगवंताने हत्तीला सोडून दिलं आणि बलराम दादांनी त्याला फिरवून दंत खाली आपटलं. हत्तीचा प्राण निघून गेला. त्या ठिकाणी त्या हत्तीचा उद्धार केला. तिथून पुढं गेले. कंस मामाला ही बातमी कळाली की त्या एवढ्या बलशाली हत्तीला सुद्धा भगवंताने काय केलेलं आहे, मारलेलं आहे. आता काय करावं पुढं, तर कंस मामा घाबरायला लागले आणि पुढं भगवान परमात्मा गेले आणि कंस मामाच्या समोर जाऊन उभे राहिले. कंस मामा केवढा आणि भगवंत केवढे, तरी सुद्धा कंस मामाच्या समोर गेल्यावर भगवंताने प्रणाम केला. कंस मामाला प्रणाम केला आणि मग भगवंत कंस मामाला काय विचारू लागले, म्हणे खुशाल बातमी विचारू लागले. कंस मामा रागामध्ये आले, एवढे सगळे राक्षस पाठवून सुद्धा तू मेला नाहीस आणि इथं येऊनही हत्तीला सुद्धा तू एवढ्या बलशाली हत्तीला मारलंस. तेव्हा भगवंताचा आणि
कंस मामाचं युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झालं दोघांचं की एकमेकांवरती प्रहार करायला लागले. दोघंही एकमेकांना मारायला लागले. भगवान परमात्मा कंसाला मारतोय, कंस सुद्धा भगवंतावर प्रहार करताय. पण युद्ध करत असताना करता कंस मामाच्या छातीवरती बसून माझा भगवान परमात्मा दोन्हीही हाताची मूठ धरतो आणि कंसाच्या छातीवरती दंदिशा मारतो आणि त्याच एका बुकीमध्ये कंसाचा प्राण निघून जातो. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. त्या ठिकाणी कंसाचा वध करून माझा भगवान परमात्मा पुढे चालत असताना त्यांना एक कालिया वन दिसतं. त्या ठिकाणी कालिया वन दिसल्यावर बलराम दादा म्हणतात, कृष्णा, आपल्यामुळे मथुरेवरती फार संकट यायला लागले. कारण जेव्हा कंस मरतो त्या ठिकाणी कंस मेल्याबरोबर त्याच्या पत्न्या, 2 पत्न्या आहेत, एक अस्ती आणि दुसरी प्राप्ती. ह्या 2 पत्न्या कंसाच्या आहेत आणि त्या कुणाच्या मुली आहेत? तर जरासंघाच्या मुली आहेत. जरासंघ हा पहिलाच श्रीकृष्णाचा कट्टर वैरी आहे आणि त्यातही त्याने जावयाचा वध केला म्हणून आणखीन जास्तच वैरी झाला. मग त्याने मथुरेवरती प्रहार करायला सुरुवात केली. म्हणे 18 वेळेस त्याने मथुरेवरती चाल केली पण प्रत्येक वेळेस पराभव झाला. आणि त्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा जरासंघाच्या तिथं जाऊन जरासंधाचा सुद्धा बलराम दादाने त्या ठिकाणी त्याचाही वध केला आणि पुढे चालून मथुरेवरती संकट येऊ नये म्हणून भगवान परमात्म्याने समुद्रावरती द्वारका नगरी, एक सुंदर अशी द्वारका नगरी, जणू काही गोकुळच आहे या ठिकाणी, या गोकुळासारखीच त्यांनी समुद्रावरती द्वारका निर्माण केली. ही कोणी केली? तर म्हणे विश्वकर्म्याने केली. विश्वकर्माने समुद्रावरती भगवान परमात्म्यासाठी द्वारका निर्माण केली. मग द्वारकेची महती ही सगळीकडे पसरायला लागली. मग त्या ठिकाणी द्वारकेची महती ऐकून एक ब्राह्मण त्या ठिकाणी आला. तर आपल्याला आता या ठिकाणी भगवंताचा विवाह रुक्मिणी आई सोबत करायचा आहे. आता या ठिकाणी जेव्हा भगवंत द्वारकेमध्ये आले आणि द्वारिका ही अशी सुंदर होती आणि तिची ख्याती प्रत्येक राजामध्ये पसरली होती. म्हणून त्या राज्यातील एक ब्राह्मण त्या ठिकाणी आला. कुठे आला? द्वारकेमध्ये आला. द्वारकेमध्ये आला आणि भगवंताला बातमी द्यायला लागला. म्हणे रुक्मिणीचं स्वयंवर आहे. रुक्मिणीचा विवाह भगवंताबरोबर ठरला पण रुक्मिणीचा भाऊ हा रुक्मी आहे. त्या रुक्मिणीला भगवंतासोबत विवाह रुक्मिणीचा होऊ द्यायचा नव्हता. त्यांनी शिशुपालासोबत ठरवला. शिशुपालासोबत रुक्मिणी आईसाहेबाला लग्न करायचं नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं तर आपला एक सेवक म्हणजेच एक विश्वासू ब्राह्मण, सुदेव नावाचा ब्राह्मण, त्याला भगवंताकडे पाठवलं. भगवंताकडे पाठवलं तर कशासाठी? तर म्हणे रुक्मिणी आईसाहेबांनी मनातल्या मनात भगवान श्रीकृष्णाला वर मानलं होतं, आपले पती मानलं होतं. म्हणून त्या ठिकाणी तिने सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडे पत्र पाठवलं आणि हे पत्र भगवान श्रीकृष्णाकडे द्या. रुक्मिणी आईसाहेबांचे वडील हे भीष्मक आहेत. आपण भीमक म्हणतो पण ते भीष्मक आहेत. त्यांचं नाव भीष्मक आहे. विदर्भ राजांची कन्या. तेव्हा रुक्मिणी आईसाहेबाने त्या ब्राह्मणाकडे पत्र दिल्याबरोबर विश्वासू ब्राह्मण भगवंताकडे गेला आणि ते पत्र भगवंताला दिलं.
भगवंत पत्र वाचू लागले. वाचत असताना त्यामध्ये काय लिहिलं होतं तर म्हणे, मला शिशुपालासोबत लग्न करायचं नाही, मला तुम्ही आत्ताच्या आत्ता या आणि मला तुम्ही घेऊन जा. ऐका आता भगवान श्रीकृष्णाचं व रुक्मिणी आई साहेबाचं विवाह सोहळा होणार आहे. तरी कोणाला जसं काय घडलं तसं देवांना हे करायचं आहे, करायचं काय करायचं असं तर कोणी काय काय द्या थोडं. तसेच कन्यादान कोणाला नाव द्यायचं असेल आणि कोणाला कन्यादान घडत नसेल तर थोडं थोडं काय होईना, फुल नाही तर फुलाची पाकळी एवढे हे करा. काय करा, इथं अशी वाट सोडा बघा तू देवांना अशी जरा वाट सोडा. पुढं असा रस्ता द्या. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी आईसाहेब येणार आहे. त्यांचा विवाह आपल्याला इथं साजरा करायचा आहे, म्हणून सर्वांनी थोडं बाजूला सरकायचं आहे. आणि ज्यांना ज्यांना भगवंतासाठी भगवंताचे आई वडील व्हायचं आहे